विरोधी पक्षनेते पदाबाबत महायुतीचे नेते फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत का? महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत नक्की काय संभ्रम सुरू आहे? महायुती आणि महाविकास आघाडीत या एका पदावरून काय राजकारण सुरू आहे? या सगळ्याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण पाहताय प्राइम टाइम महाराष्ट्र। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा आपल्या या महाराष्ट्राच्या प्राइम चॅनलला आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माध्यमांचा संपूर्ण वेळ हा विरोधी पक्षनेता कोण असेल याचे तर्क लावण्यात गेला आणि आपला विरोधी पक्षनेता व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात विरोधकांचा संपूर्ण वेळ गेला। मात्र हे अधिवेशन विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या विनाच पार पडणार होतं हे काही महाविकास आघाडीला वाटलं नसावं। शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी संयम ठेवेन असे वक्तव्य केले होते। आता महाराष्ट्रातील विरोधकांच्या बाकावर बसलेल्या महाविकास आघाडीवर ही वेळ का आली? त्यांना विरोधी पक्षनेता का मिळाला नाही? आणि आता यावरून काय राजकारण सुरू आहे? तर याबाबत जेव्हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर त्यासाठी विधानसभेत काय निकाल लागला होता हे जाणून घ्यावं लागतं। आपण पाहाल तर विरोधकांमधील एकाही पक्षाला 10% सदस्य म्हणजेच एकूण 29 सदस्य निवडून आणता आले नाही। सध्या महाविकास आघाडीच्या एकाही पक्षाकडे 29 आमदार नाहीत। सद्यस्थितीत ठाकरे गटाकडे 20, काँग्रेसकडे 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत। महायुतीकडून जे सांगण्यात येत आहे त्यानुसार विरोधी पक्षनेता पदाबाबत नियम किंवा कायदा सांगतो की विरोधी पक्षनेता होण्यासाठी किमान एका तरी पक्षाकडे 10% सदस्यांची अट पूर्ण करायला लागते। मात्र अशी कोणतीही अट नाहीये आणि महायुतीचे नेते हे महाराष्ट्रात फेक नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप आता विरोधकांकडून सुरू झालाय। विरोधक नेते पदासाठी 10% सदस्य निवडून आणण्याची अट नाहीये अशी भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी काय म्हटलंय ते आपण आधी पाहूया। 1972 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे दिनकर पाटील हे केवळ 7 आमदारांच्या संख्याबळावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले होते। एवढंच नाही तर काही वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आणि जयंत पाटलांनी दिलेले अजून काही उदाहरणे आपण स्क्रीनवर आता पाहूया। 1962 ते 1967 दरम्यान शेकापचे कृष्णराव धुळप फक्त 15 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते। पुढे 1967 ते 72 मध्ये कृष्णराव धुळप हे सेम 19 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते। नंतर 72 ते 77 मध्ये शेकापचे दिनकर बाळू पाटील हे फक्त 7 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते। नंतर 77 ते 78 मध्ये शेकापचे आमदार गणपतराव देशमुख हे 13 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते। पुढे 1981 ते 82 मध्ये जनता पार्टीचे बबनराव ढाकणे हे 17 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले आणि पुन्हा 1982 ते 83 मध्ये शेकापचेच आमदार दिनकर बाळू पाटील हे 9 आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते। असेच पुढे पाहाल तर 86 ते 87 मध्ये 17 आमदार, 87 ते 88 मध्ये 13, मग 20 आणि मग पुन्हा 13 अशा संख्येत आमदार असताना देखील राजकीय पक्षांचे विरोधी पक्षनेते झाले होते हे उदाहरण कुठेतरी जयंत पाटलांनी मांडलं। या संपूर्ण अधिवेशनात विधानसभा उपाध्यक्षांची निवड झाली पण विरोधी पक्षनेता निवडला गेला नाही हे मनात ठेवून विरोधकांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली। 20 पेक्षा कमी आमदार असणाऱ्या पक्षांचे नेते विरोधी पक्षनेते झालेले असताना महायुती विरोधी पक्षनेते पदासाठी आडकाठी करते का असा सूर एकंदरीत विरोधकांकडून लावला जातोय। तांत्रिकरित्या ही जबाबदारी म्हणजे विरोधक पद निवडण्याची जबाबदारी विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे असल्याचं देखील सांगितलं जातंय। मात्र अध्यक्ष देखील यात रस दाखवत नाही असा आरोप कुठेतरी विरोधक करतायत। संपूर्ण घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचे सरकार असताना 70 पैकी 67 आमदार हे आपचे होते। भाजपचे फक्त 3 आमदार होते। तरीही आम आदमी पक्षाने भाजपला विरोधी पक्षनेते पद दिले। याचा अर्थ लोकशाहीची सभ्यता राखायची ठरेल तर विरोधी पक्षनेते पद देता येतं। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आप पक्षाने ते केलंय, पण ज्यांना सभ्यताच राखायची नसेल
तर काही कारणे काढली जातात। यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटीलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की विरोधी पक्षाला समान दर्जा देण्याची महाराष्ट्राची 40 वर्षांची प्रथा परंपरा आहे, या प्रथेला तडा जाऊ नये अशी आमची अपेक्षा होती। एकंदरीत हे दोन्ही नेत्यांचे हे प्रतिक्रिया आपण पाहू शकता। सोबतच विरोधी पक्षनेता पद न मिळाल्याने आणि हे पद लांबणीवर पडल्याने आता यावर विरोधक चांगलेच संतापलेत। तुम्हाला काय वाटतं, महायुतीकडून या पदाबाबत फेक नरेटिव्ह पसरवलं जात आहे का? कोणी विरोधच करू नये, कुणाचा विरोध होऊ नये यासाठी हा प्रकार सुरू आहे का, की खरंच 10% सदस्य संख्या नसल्यामुळे ही वेळ विरोधकांवर आली आहे, हे तुम्हाला वाटतं का? या सगळ्या बाबतीत तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।